महाराष्ट्रभरात युद्धजन्य परिस्थितीत आखाती देशात सुरू असलेल्याचा परिणाम होईल अशा पद्धतीनं बोललं जात आहे, चर्चा होते आणि तशा पद्धतीच्या पोस्टी होत आहे। सध्या पेट्रोल पंपावरची आजची परिस्थिती काय मी दाखवतो, आपण पाहू शकता या ठिकाणी रोजच्या पेक्षा तुलनेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक पेट्रोल पंपावरती महाराष्ट्रामध्ये आज गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत अशा पद्धतीची परिस्थिती बोलली जाते। सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल होते, चर्चा होत आहेत आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक जणांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। रोजच्या तुलनेत आपण पाहू शकता संपूर्ण पेट्रोल पंपावरती जे आहे ते गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीनं मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं डिझेल आणि पेट्रोल आपल्याकडे राहावं, साठा राहावा यासाठी अनेक जण या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठी गर्दी कालच्या तुलनेत आज होताना पाहायला मिळते। खर तर कुठल्याही पेट्रोलियम मंत्रालय असेल, भारत सरकार असेल यांच्याकडून काही पुष्टी करण्यात आलेली नाही किंवा कुणीही काही सांगितलं नाही। असं असलं तरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकांना काय वाटतं या जाणून घेऊया, कशा पद्धतीनं काय मेसेज काय येईल का? लय गर्दी झाली आज? हो, भरपूर गर्दी झालेली आहे कारण इस्रायलमध्ये जे चालू आहे युद्ध त्याच्यामुळे सगळीकडे प्रॉब्लेम चालू झाले पेट्रोल डिझेलचे। पण भारत सरकार पेट्रोलियम मंत्रालय कुणी काही सांगत नाही ना, असं काही झालंय? काहीच बोलत नाहीयेत कोणी, सगळे शांत आहेत, गप्प बसून काम करतायत। आपण काय वाटतंय तुम्हाला की पेट्रोल डिझेल भाव वाढतील असं देखील बोललं जातंय, असं काही झालंय का सध्या तरी? हो, होऊ शकतो, भाव वाढू शकतो। आता काय सध्याची परिस्थिती? आता सध्या तरी आहे तो रेट मध्ये भेटतंय आम्हाला पेट्रोल डिझेल, पण भविष्यामध्ये भाव वाढतील नक्कीच। हे अफवा आहेत असं देखील बोललं जातं का, खरं काही घडायला इथं? असं सांगता येणार नाही आम्हाला, पण तुम्ही काय वाचलं, कुठं वाचलं हे सगळं? इंस्टाग्राम, फेसबुक, पेपरवरती, न्यूजवरती चालू झालेलं आहे आता आज तक। सगळी परिस्थिती आहे महाराष्ट्रभरात जे आहे ते पेट्रोल पंप असेल किंवा डिझेल असेल या मध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय। याचा परिणाम आता काय होतो हे पाहणं महत्वाचं आहे। लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे, पेट्रोल पंपावरती डिझेल आणि पेट्रोलसाठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।